पण प्रत्येक प्रकल्प इथे आला महाराष्ट्रात तरच आम्ही नोकऱ्या करू आणि आम्ही उत्तर प्रदेशला काय जाणार नाही. तो प्रकल्प उत्तर प्रदेशला गेला किंवा गुजरातला गेला, आंध्र प्रदेशला गेला, तर त्या ठिकाणी आम्ही काय जाणार नाही. प्रकल्प महाराष्ट्रात आणा, आम्हाला महाराष्ट्रातच नोकरी करायची. ही जी काय भूमिका सांगितली जाते ही काय मराठी माणसाची भूमिका नाही. ही जी नेत्यांकडून भूमिका लादली जाते की अशी भूमिका असली पाहिजे की महाराष्ट्रातच प्रकल्प यावा, इथेच आमची मुलं नोकरी करणार, आमची मुलं जी आहेत ती उत्तर प्रदेशला जाणार नाहीत, आमची मुलं जी आहेत ती कुठे गुजरातला जाणार नाहीत. आता अर्थात हे कोणी नेत्यांचं कोणी ऐकत नाही. आजकाल अनेक मुलं जी आहेत ती शिक्षणाच्या निमित्ताने विविध राज्यात जातात, विविध देशात सुद्धा जातात, तिकडे स्थायिक होतात, तिकडे आपल्या कौशल्याचं त्या ठिकाणी उपयोग करून तिथे शिरस्तावर झालेली आहेत. तशीच अनेक लोक महाराष्ट्रातली मराठी माणसं उत्तर प्रदेशातही गेलेली आहेत, राजस्थानात गेलेली आहेत, मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आहेत, गुजरातमध्ये आहेत आणि तिथे तिथे त्या नोकऱ्या करतायत, कामधंदे करतायत. त्यामुळे मराठी माणूस कुठे जात नाही अशातला भाग नाही. पण ही जी काय भूमिका लादली जाते की मराठी माणूस उत्तर प्रदेशला जाईल का, मराठी माणूस गुजरातला जाईल का, तर काय हरकत आहे जायला.